कळवण तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयातील भ्रष्टाचाराचा आणखी एक चेहरा आज उघडकीस आला आहे. शेतकऱ्यांच्या जमिनीच्या मोजणीसाठी लाच मागणाऱ्या भूमापकाला अखेर कायद्याचा चांगलाच हिसका बसला आहे. भूमी अभिलेख कार्यालयात कार्यरत असलेला भूमापक सागर बापू वानखेडे याला तब्बल 15,000 रुपयांची लाच स्वीकारताना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. विशेष म्हणजे ही लाच खाजगी इसमाच्या मार्फत घेतली जात असल्याचेही उघड झाले असून दोघांनाही अटक करण्यात आली आहे. शेतकऱ्याच्या वडिलोपार्जित जमिनीची मोजणी करून कागदपत्रे देण्यासाठी आधीच केलेल्या कामासाठी पुन्हा मोजणीचे कारण पुढे करत थेट 20,000ची मागणी करण्यात आली. तडजोडीनंतर 15,000वर व्यवहार ठरवण्यात आला. मात्र शेतकऱ्याने धैर्य दाखवत थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आणि आज भ्रष्टाचाराचा हा खेळ उघडकीस आला. महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या 6 महिन्यात कळवण भूमी अभिलेख कार्यालयातील हा दुसरा लाचखोर अधिकारी सापळ्यात अडकला आहे. यावरून या कार्यालयातील भ्रष्टाचार किती खोलवर रुजलेला आहे हे स्पष्ट होते. शेतकरी आणि आदिवासी बांधवांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अखेर कारवाई झाल्याने कळवण तालुक्यात समाधानाचे वातावरण आहे. मात्र हा प्रश्न इथेच थांबणार का, की संपूर्ण यंत्रणेची चौकशी होणार, हा सवाल आता उपस्थित होत आहे. कायद्याने भ्रष्टाचाराला धडा शिकवला असला तरी अशा कारवाया सातत्याने होणे गरजेचे आहे, अशीच भावना आता नागरिक व्यक्त करत आहेत. रुशाली सोलंकी, ब्युरो रिपोर्ट, वणी. आपण पाहत आहात सत्य वेग विश्वासाचं नवं केंद्र, इंडिया न्यूज 24 तास.